हाय हॅलो नमस्ते मी सिद्धी हाय कर बाबू हाय. हाय हॅलो नमस्ते मी सिद्धी वेलकम बॅक टू माय चॅनल. आता खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर रूटीन ब्लॉग गेलेला नाही आहे आणि लाडू आता 1 वर्षाचा होऊन 4 महिने पूर्ण झालेले आहेत. त्याचं 1 वर्षाचं रूटीन अजूनही गेलेलं नाही आहे. सो आय थॉट की आज मी लाडूचं फुल डेचं रूटीन तुमच्यासोबत शेअर करेल. आज संडे आहे, आज थोडासा निवांत वेळ आहे. सो म्हटलं की आज शूट करूयात आणि तुमच्यासोबत लाडू दिवसभरात काय काय करतो, काय काय खातो, हे सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 7:30 पावणे 8 वाजता आरव उठतो, म्हणजे उठतो कंपल्सरी. त्याचा रोजचा तो टायमिंग आहे. 7:30ला तो उठतो आणि त्यानंतर मग लगेच त्याचं खेळणं स्टार्ट होतं. उठल्यानंतर अजिबात रडणं वगैरे असं काहीही प्रकार नाही आहे. कोण गुड मॉर्निंग शिव. सुपरमॅन आला, सुपरमॅन. सो जस्ट आत्ता लाडू उठला आणि आज संडे असल्यामुळे ना थोडंसं रिलॅक्स होतं, कारण की शिवला स्कूल नव्हती, त्याचा टिफिन नव्हता. नाहीतर मग सकाळच्या वेळेत आहे ना खूप गडबड चालू असते. पण आज थोडंसं रिलॅक्स होतं, त्यामुळे लाडूही छान खेळत होता आणि मी सुद्धा बसले होते. अदरवाईज मग या वेळेपर्यंत माझा स्वयंपाक होत आलेला असतो. एकच गोष्ट आहे ना, दोघांनाही हवी असते. जर का आरव काहीतरी खेळत असेल ना तर ते शिवला पाहिजे असतं, आणि शिव जर काही खेळण्यांनी खेळत असेल ना तर मग ते आरवला पाहिजेच असतं. त्यामुळे दोघांची ना सतत भांडणं चालू असतात. आता हे दोघं खेळत होते, मग मी पटकन आंघोळीला गेले आणि तेवढ्या वेळातच शिवने फ्रीजमधनं खोबरं काढून आरवला पण दिलं आणि स्वतः पण खात होता. काय खातो, काय खातो, काय काय आहे? ओ, एवढ्या सकाळी, एवढ्या सकाळी कसं आहे, कसं आहे? तिकडे नाही जायचं दादू. आता लाडू आंघोळीला चाललाय, तर त्याची आणि शिवची दोघांचीही आंघोळ वरती होते. मम्मी त्यांना दोघांनाही आंघोळ घालतात आणि तेवढ्या वेळात मी स्वयंपाक करून घेते, शिवचा टिफिन रेडी करते आणि बाकीचं सगळं काही आवरून घेते. आणि तो आंघोळ करून येईपर्यंत मी त्याच्यासाठी पटकन ब्रेकफास्ट रेडी करणार आहे. आणि काय बनवणार आहे याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी कळेलच. आता मी ब्रेकफास्टमध्ये आज बनवणार आहे मुगाची डाळीचा चिला. ॲक्च्युली रोज सकाळी चपाती भाजी बनते, तर लाडू खूप आवडीने खातो आणि त्याला आवडतेसुद्धा. सगळ्या भाज्या तो आवडीने खातो. पण आज मी वेगळं काहीतरी करणार होते, कारण रोजच काही ना काहीतरी भाजी आणि चपाती बनवते. त्यामुळे आज काहीतरी वेगळं बनवणार होते आणि त्यामुळे मी लाडूसाठी पहिलं नाश्त्यासाठी बनवत होते. मग हे लाडू आणि शिव हे दोघंही खातील म्हणून.
आणि एकदा की ते दोघांचं पोट भरलं ना की मग त्या दोघं खेळत असतं, त्यांचं काहीच टेन्शन राहत नाही मग. आणि एकीकडे मग मी लगेच चहासुद्धा करायला ठेवला आणि मी वरती चालले होते लाडूची आंघोळ झाली की नाही बघायला. पण लाडू आंघोळ करण्याऐवजी ना इकडे गप्पा मारत बसला होता आणि इथे खिडकीतून त्याला आहे ना भरपूर गाया दिसतात. सो तो तेच बघत होता, त्यामुळे मग मी परत खाली गेले. सो अदरवाईज मी म्हटलं होतं की त्याची थोडीशी क्लिप आंघोळीची ते ॲड करेल. मग मी पुन्हा खाली आले आणि शिवला दूध दिलं. शिवला दूध आवडतं आणि आरवला दूध अजिबात आवडत नाही, अजिबात म्हणजे अजिबातच नाही आवडत. वेलकम बाबडे. वाव, फिनिश केलं. पोटात गेलं. व्हेरी गुड. आरव आता आंघोळीला गेलाय आणि तो येईपर्यंत मी त्याच्यासाठी ना नाश्ता बनवून ठेवणार आहे. सो जेव्हा शिवची स्कूल असते वीकडेजमध्ये, तेव्हा तो सकाळी नाश्त्याला चपाती खातो, कारण की तेव्हा चपाती बनलेली असते. सो तो रोज सकाळी चपाती खातो आणि त्याला आवडते सुद्धा. पण आज संडे आहे, आज थोडंसं वेगळं प्लॅन आहे, म्हणून त्याच्यासाठी मी मुगाची डाळ भिजवलेली आहे. मुगाची डाळीचा चिला बनवणार आहे. खूप सोपं ऑप्शन आहे आणि खूप पटपट बनतं. चला तर मग तुमच्यासोबत मी रेसिपी याआधी शेअर केलेली आहे आणि आता पुन्हा शेअर करते. जी मुगाची डाळ आपण भिजवलेली होती, ती मुगाची डाळ यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी मिरची मी घातलेली आहे. आता तुमचं बाळ अजिबात तिखट खात नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता आणि जर खात असेल तर मग थोडंफार टाकू शकता. तिखट आहे. हा, तिखट आहे. व्हेरी गुड. जी भिजवलेली मुगाची डाळ होती ती सुद्धा यामध्ये ॲड केली. चवीनुसार मीठ टाकायचं. हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर तूप लावून याचे ना चिले बनवून घ्यायचे किंवा घावन बनवून घ्यायचं. खूप छान होतात, अजिबात पॅनला चिटकत नाही. याची कन्सिस्टन्सी बघा. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता, की तुमचं बाळ कुठल्या कुठल्या भाज्या आवडीने खातं ते सुद्धा तुम्ही यात टाकू शकता. पण मी आज प्लेनच बनवला होता. चिला पण वेळपर्यंत लाडूची सुद्धा आंघोळ झाली. तो खाली आला होता आणि मग मी लगेच त्याला आणि शिवला खायला दिलं. ठेवते ना. खाली नाही ठेवायचं शिव. खा खा खा. ते नाही, ते नाही. लाडूची मस्तपैकी आंघोळ झाली, नाश्ता झालाय, लाडू मस्त तयार झालाय.
हाय कर बाबू, हाय. लगेच फोन पाहिजे, लगेच फोन पाहिजे है ना. आणि आरवला एक खूप छान सवय आहे, ती म्हणजे त्याची आंघोळ झाली की त्याला देवपूजा करायची असते. म्हणजे त्याची आजी खाली येईपर्यंत आहे ना, तो कंटिन्यूस ती तेलाची बॉटल जी ती हातात घेऊन उभा असतो की कधी आजी येईल आणि कधी मी दिवा लावेल, मी कधी अगरबत्ती लावेल, मी कधी बप्पा करेल. आणि त्याची खूप छान सवय आहे. आणि देवघरातला दिवा लावला की लगेच तो त्याच्या बाबांचा दिवा लावायला येतो. लाडूला आहे ना सारखं बाहेर जायचं, कारण की बाहेर पाणी चालू आहे, पाणी आलंय. त्यामुळे मग मी आता दरवाजा घेतलाय आणि त्याला थोड्या वेळासाठी मी TV लावून दिली आहे. बाबू गणपती बाप्पा, गणपती बाप्पा बघतो, गणपती बाप्पा. हो. लाडू बाहेर गेला ना पाण्यात खेळायला की पूर्ण भिजूनच मग घरात येतो. त्यामुळे मग आता थोडा वेळ जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मी दरवाजा लावून घेतला आहे आणि त्याला घरातच बसवणार आहे, नाहीतर तो पूर्ण भिजून येईल. हां बोल. काय उघडून देऊ तुला, नको पिलू. हाय गरम आहे, भाजा आहे भाजा. नाही उघडत, नाही उघडत पिलू, नाही नाही उघडत. आज मी शेंगोळ्याची भाजी बनवली आहे, जी किशूला खूप आवडते. आणि लाडू आता झोपेला आलाय, सो आता तो थोडी चिडचिड करायला लागलाय, तर मी पटकन त्याला झोपवते. गाय आली. ये ग गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, बाळाची वाटी मांजर चाटी, मांजर गेली रागानी, तिला खाल्लं वाघानी. ये ग गाई गोठ्यात, दुधू बाळाच्या वाटीत. लाडू आता थोड्या वेळात उठेल आणि त्याला दूध प्यायला अजिबात नाही आवडत. सो मग मी त्याला आहे ना अधनंमधनं ताक देते. आणि आता तर उन्हाळा आहे, सो मी इथे ताक काढून ठेवलं आहे, म्हणजे हे नॉर्मल रूम टेम्परेचरवर येईल तो उठेपर्यंत. आणि त्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे, जिरं पावडर, जे की त्याला खूप प्रचंड आवडतं ताक, तो खूप आवडीने पितो. सो तो उठला की मग मी त्याला ताक देणार आहे. सो तुम्हीसुद्धा जर तुमच्या मुलांना दूध आवडत नसेल तर दही, पनीर, ताक काहीही देऊ शकता. नम 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 नम. TV लावू. ओके ओके लावते. काय बघती तू? काय लागलं? नाचा. माऊ, ए मनी माऊ. काय 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 आहे? काय आहे बाबू? तिकडे काय आहे?
बा बा पापा बा 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 खा ना, किती यम्मी थंड थंड आहे. पावणे 4 वाजलेत आणि लाडू पुन्हा झोपलाय. सो युजली लाडू फक्त एकच झोप काढतो, ती पण दुपारी असते. पण आज लाडू थोडंसं लवकर झोपला, त्यामुळे मग 10:30 वाजता झोपला आणि 1 तासभर झोपला आणि त्याच्यामुळे आत्ता पुन्हा तो झोपला. आणि जर तो दुपारी झोपला तर मग तो पूर्ण दिवसभरात एकदाच झोपतो. आता मी लाडूसाठी गव्हाचे पॅनकेक बनवते आहे. सो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडासा गूळ टाकते आवडीनुसार. तुमच्या बाळाला किती गोड आवडते त्यानुसार. मी थोडाच टाकला आहे कारण की लाडूला फार गोड नाही आवडत खायला. गूळ टाकल्यानंतर त्यात मी फ्लेवरसाठी थोडीशी वेलची आणि जायफळ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकलेली आहे. आता हे बॅटर दूध किंवा पाणी टाकून मिक्सरला छान मी बारीक करून घेते. आता मिक्सरला का करते कारण की यात गुळाचे खडे आहेत म्हणून. अदरवाईज तुम्ही नॉर्मल चमच्याने ढवळलं ना तरीसुद्धा चालतं. आणि तुमच्याकडे जर का केळं असेल ना तर तुम्ही यामध्ये केळं जर टाकलं तर तुम्हाला गूळ टाकायची गरज नाही आहे. तर नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्या तुपामध्ये जसं आपण सकाळी चिला बनवला त्याच पद्धतीने आपल्याला पण थोडंसं जाडसर हे पीठ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती असे बबल्स आले ना की त्यानंतर याला पलटायचं आहे. असे बबल्स आले की आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. खूप छान मऊसूद असं जाळीदार हे बनतं. हे बघा कसे होल्स पडतात ते. हे होल्स पडले ना की आपला पॅनकेक एकदम मऊ जाळीदार बनतो. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी त्याला छान तूप टाकून परतून घ्यायचं. पॅनकेक मी आता शिवला देते आणि लाडू झोपलाय. लाडू उठला की मग मी त्याच्यासाठी सुद्धा बनवणार आहे. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते कारण की आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता आय होप पूर्ण दिवसभराचं दाखवलं आहे. आता तुम्हाला जर का नाईट रुटीन बघायचं असेल संध्याकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत तर मग खाली कमेंट करा. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय कर. इकडे ये ना, दिसत नाही.